मित्रांनो, स्मार्ट जिनियस मॅथ चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। या ठिकाणी आपण गुणाकार ही क्रिया शॉर्ट पद्धतीने कशी करायची याचे काही ट्रिक्स या ठिकाणी पाहणार आहोत। मित्रांनो, सर्वसाधारणपणे आपण गुणाकार ही क्रिया करायची असेल तर आपल्याला 9 पर्यंतचे पाढे पाठ असणं गरजेचे असतात। त्यापेक्षा थोडं स्पीडनं जर या ठिकाणी गुणाकार करायचा असेल तर 20 पर्यंतचे पाढे पाठ असणं गरजेचे असतात आणि त्याही पेक्षा स्पीडनं या ठिकाणी करायचं असेल तर 30 पर्यंतचे पाढे आपण पाठ करू शकतो। परंतु मित्रांनो, त्याही पेक्षा स्पीडनं म्हणजे सेकंदामध्ये गुणाकार जर करायचा असेल तर आपण 30 पेक्षा जास्त पाढे सहसा पाठ करू शकत नाही। पाढे पाठ करायची गरज नाही। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाढे पाठांतर न करता गुणाकार ही क्रिया शॉर्ट मध्ये सेकंदात कशी करायची याचे काही महत्त्वाच्या ट्रिक्स पाहणार आहोत। या ठिकाणी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। चला करूयात या ठिकाणी आपण सुरुवात आजच्या गुणाकाराची पहिल्या ट्रिकने। पहिली ट्रिक आहे या ठिकाणी 5 ने गुणणे। 5 ने गुणाकार या ठिकाणी करायचा आहे आणि सेकंदात करायचा आहे। कसा करायचा आहे पहा। त्यातलं पहिलं उदाहरण या ठिकाणी आपण घेऊयात। 16 गुणिले 5। 16 गुणिले 5 म्हणजे तुम्हाला 16चा पाठ असेल। 16 पंचे तुम्ही 80 करू शकता, परंतु ट्रिकने कसं सोडवायचं हे या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे। आपण या ठिकाणी पाहत आहोत 5 ने गुणणे। प्रत्येक गुणाकारामध्ये 5 ने गुणलेलं आहे। मित्रांनो लक्षात घ्या। तर काय करायचंय, 5 ला कोणत्या संख्येने गुणलेलं आहे हे अगोदर या ठिकाणी पहा। तर या ठिकाणी 16 ने गुणलेलं आहे। कितीने गुणलेलं आहे? 16 ने गुणलेलं आहे। डायरेक्ट काय करायचंय आपल्याला, 16 ची निमपट करायची। निमपट करणं कसं हे तुमच्या लक्षात आहे किंवा माहित आहे। ज्यांना माहित नाही मित्रांनो त्यांना या ठिकाणी सांगणार आहे। निमपट करणे म्हणजे त्याला 2 ने भाग देणे। कितीने भाग देणे? 2 ने भाग देणे। 2 चा पाढा सर्वांना येतोय। मग या ठिकाणी पहा, 16 भागिले 2 बे 1 बे बे 8 16। निमपट केली, किती आली निमपट? 8 आली। डायरेक्ट ह्या 8 वर 0 देऊन टाका, आपला गुणाकार पूर्ण झाला सेकंदामध्ये। पुढे जाऊयात। या ठिकाणी पुढचं गणित 70 गुणिले 5। पहा, 5 ला कोणत्या संख्येने गुणलेलं आहे? 70 ने गुणलेलं आहे। प्रत्येक ठिकाणी 5 ने गुणलेलं या ठिकाणी लक्षात घ्या। मग या ठिकाणी ह्या 70 ची निमपट करा। मग या 70 ला 2 ने भाग द्या। बे 1 बे बे 6 बे 5 10। 70 ची निमपट किती झाली मित्रांनो? 35। सहज करू शकता। 35 च्या पुढे डायरेक्ट 0 देऊन टाका। म्हणजे या ठिकाणी जर 5 ने गुणलेलं असेल तर या ठिकाणी जी संख्या आहे गुणिले संख्या त्या संख्येची डायरेक्ट निमपट करा आणि 0 देऊन टाका। तुमचं उत्तर फायनल। पहा या ठिकाणी पुढचं गणित 84 गुणिले किती आहे? 5 आहे। मग 84 ची निमपट या ठिकाणी करा। बे 1 बे बे 4 8 बे 2 4। 84 ची निमपट किती येते? 42 येते। डायरेक्ट या ठिकाणी 42 वर 0 देऊन टाका। हे झालं तुमचं फायनल उत्तर। या ठिकाणी पुढे पहा, 120 गुणिले 5। आता तुम्हाला या ठिकाणी ही ट्रिक लक्षात आलेली आहे। 120 गुणिले 5 बरोबर किती हे तुम्ही या ठिकाणी उत्तर लिहून कमेंट मध्ये या ठिकाणी कळवू शकता। पुढचं गणित पहा। तुम्ही या ठिकाणी सांगाल सर या ठिकाणी निमपट केली म्हणजे या ठिकाणी 0 देऊन टाकलं की त्याचा गुणाकार फायनल होतो। नक्कीच होतो मित्रांनो। या ठिकाणी पहा, पुढे या ठिकाणी थोडंसं वेगळ्या टाईपचं गणित आहे। 27 गुणिले 5। आता या ठिकाणी तुम्हाला थोडं कन्फ्युजन होईल। तुम्ही म्हणाल सर 27 ची निमपट डायरेक्ट नाही करता येणार। नक्कीच करता येणार। तुम्ही जसं 5 ची निमपट करता, 5 ची निमपट किती आहे? 5 चा अर्ध किती आहे? 2.5 आहे। 6 चा अर्ध 3 आहे। 7 चा अर्ध 3.5 आहे। अशा पद्धतीनं 27 ची निमपट किती येईल पहा। जर तुम्हाला असं निमपट करताना डायरेक्ट या ठिकाणी 2 ने भाग द्या। या ठिकाणी आपण दिलं 2 ने भाग। चला, बे 1 बे बे 1 बे बे 6 1 उरलं, दशांश चिन्ह दिलं आणि बे 5 10। 13.5 आलं। किती आलं? 13.5। मग या ठिकाणी इथं लिहिलं आपण 13.5, जशास तसं लिहिलं 13.5 आणि त्याच्या पुढे आपण 0 दिलं। मित्रांनो या ठिकाणी दशांश स्थळ 13.5 अगोदर जे होतं ते इथं एक घर सोडून दशांश चिन्ह होतं, वर 0 दिलं, परत ते दशांश चिन्ह आपण पुढे सरकणार म्हणजे कुठे येईल? या ठिकाणचं इथे येईल। या 0 ला या ठिकाणी व्हॅल्यू राहणार नाही, म्हणजेच आपलं या ठिकाणी उत्तर किती येणार आहे? 135 हे येणार आहे। लक्षात ठेवा। मग या ठिकाणी परत इथं 33 आहे, विषम संख्या आलेली आहे। 33 ची निमपट झाली। या ठिकाणी 2 ने डायरेक्ट भागता येत नसेल तर बे 1 बे बे 1 बे, नंतर या ठिकाणी बे 6 12, नंतर बे 5 10। 16.5 16.5 सोपं आहे। मग 16.5 वर या ठिकाणी डायरेक्ट 0 द्या। अगोदर या ठिकाणी 16.5 म्हणजे इथं दशांश स्थळ इथं एक अंकानंतर अंकाच्या अगोदर दिलेला आहे, म्हणजे या ठिकाणी आपण 0 जर दिलं तर हे दशांश स्थळ या ठिकाणी जाणार आहे। हे 0 गायब होणार, कॅन्सल होणार। या ठिकाणी आपलं उत्तर येणार आहे 165। परत इथं पहा, या ठिकाणी बे 3 6 बे 1 बे, पुढे चला बे 5 10 म्हणजे 63 ची निमपट किती आली? 31.5 31.5 किंवा 31.50। मग या ठिकाणी 0 देऊन टाका, त्याच्यावर 31
0.5, त्याच्यापुढे 0 दिलं, हे या ठिकाणी दशांश चिन्ह कॅन्सल करा. या ठिकाणी आपलं उत्तर किती आलं? 315. या ठिकाणी हे सर्व गणित तुमच्या लक्षात आलं असेल, हे ट्रिक पण लक्षात आली असेल. या ठिकाणी 77 गुणिले 5 याचं उत्तर कमेंटमध्ये या ठिकाणी कळवा. पहा मित्रांनो, आपण गुणाकार करण्याची सोपी पद्धत, सोपी ट्रिक, ज्या विद्यार्थ्यांना गुणाकाराची किंवा गणित करण्याची भीती वाटते त्या विद्यार्थ्यांना हे सोपं जाणार आहे, याची आवड या ठिकाणी निर्माण होणार आहे. या ठिकाणी लगेच आपण दुसरी ट्रिक पाहणार आहोत गुणाकार करण्याची. पाहूयात पुढची ट्रिक 2 नंबरची. पहा ट्रिक क्रमांक 2 काय आहे या ठिकाणी बघा. ट्रिक क्रमांक 2 आहे 25 ने गुणणे. आपण पहिली ट्रिक पाहिली 5 ने गुणणे, आता दुसरी ट्रिक आपण बघणार आहोत 25 ने गुणणे. एक एक ट्रिक आपण या ठिकाणी मित्रांनो पाहणार आहोत. शेवटपर्यंत या ठिकाणी व्हिडिओ पाहायचा आहे. पहा या ठिकाणी गणित घेऊयात. 25 न गुणाकार कशा पद्धतीने करायचा? शॉर्ट मध्ये 24 गुणिले 25. तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं गुणिले 25, इथं पण गुणिले 25, इथं पण गुणिले 25, प्रत्येक ठिकाणी गुणिले 25 या ठिकाणी आलेला आहे. मग एखाद्या संख्येला ज्यावेळेस 25 न गुणलं जातं त्यावेळेस तो गुणाकार सेकंदात कसा करायचा आहे ही ट्रिक आपण या ठिकाणी पाहतोय. पहा 24 गुणिले 25 करायचंय काय आहे? 25ला ज्या संख्येनं गुणलेलं आहे, इथे 25ला कोणत्या संख्येने गुणलेलं मित्रांनो? 24 न गुणलेलं. लक्षात ठेवा, या 25ला 24 न गुणलेलं आहे इथे लक्षामध्ये. मग काय करायचं? ही जी संख्या आहे 24, या 24ला 4 ने डिवाइड करायचं आहे, म्हणजे 4 ने भाग द्यायचा आहे. हे लक्षात घ्या. अगोदर 4 ने भाग देऊन भागाकार काढा. म्हणजे या ठिकाणी 1 ते 9 पर्यंतचे अंक तुम्हाला 1 ते 9 पर्यंतचे पाढे तुम्हाला सहज पाठ आहेत. मग या ठिकाणी याला 4 ने आपण भाग देऊ, भागिले 4 करू. 4 1 4, 4 6 24. भागाकार किती आला मित्रांनो? 6 आला. आता काय करायचे? ट्रिक व्यवस्थित या ठिकाणी समजून घ्या. 25 ने गुणताना जी संख्या 25 ने गुणलेली आहे त्या संख्येला 4 ने डिवाइड करायचं, 4 ने भाग द्यायचा आणि आलेला जो भागाकार आहे तो भागाकार या ठिकाणी लिहा आणि त्याच्या पुढे पटकन 2 शून्य देऊन टाका. झटकन तुमचं उत्तर येणार आहे. येते लक्षामध्ये. पुढे चला या ठिकाणी गुणिले 25, 32 गुणिले 25. चला या ठिकाणी 25 न गुणले, कोणत्या संख्येला गुणले? 25 ना 32 ला गुणलेलं आहे. 32 ला डिवाइड करा, 4 ने भाग द्या. म्हणजेच या ठिकाणी इथं भागिले 4 करतो. 4 1 4, 4 8 32. भागाकार किती आला? 8 आला. लिहून टाका बरोबर 8 आणि पटकन 2 शून्य देऊन टाका. झटकन तुमचं उत्तर या ठिकाणी तयार झालं. उत्तराला तुमचं किती? 800. पुढे चला, पुढचं गणित काय आहे? 36 गुणिले 25. 36 गुणिले 25. 25 ला गुणिले संख्या कोणती आली? 36. 4 न डिवाइड करा, 4 न भाग द्या. 4 1 4, 4 9 36. भागाकार किती आला मित्रांनो? 9 आला. 9 लिहून टाका या ठिकाणी बरोबर 9 लिहिलं आणि पटकन 2 शून्य लिहिलं. झटकन तुमचं उत्तर आलं. किती आलं? 900 आलं. पुढचं गणित तुम्ही सोडवायचं आहे 56 गुणिले 25. ट्रिक तुमच्या लक्षात आली आणि या ठिकाणी याचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये कळवायचं आहे. पुढे काही उदाहरणं आहेत ती पण या ठिकाणी आपण घेणार आहोत. पहा या ठिकाणची संख्या थोडी मोठी आहे. 96 गुणिले 25. 96 गुणिले 25 या ठिकाणी गुणिले 96 आहे. 25 ला गुणिले 96 आहे. मग या ठिकाणी काय करायचंय तुम्हाला? या 96 ला डिवाइड कितीनं करायचं आहे? 4 न करायचं आहे. मग या ठिकाणी 4 1 4, 4 2 8, 4 4 16. भागाकार किती आला? 24. लिहून टाका बरोबर 24. त्याच्या पुढे पटकन 2 शून्य दिलं. झटकन तुमचं उत्तर तयार झालं. किती आलं? 2400. पुढे चला. आता या ठिकाणी 3 अंकी संख्या गुणिले केलेली आहे 25 ला. किती अंकी? 3 अंकी. मोठा पाठ करायची गरज आहे का मित्रांनो? नाही. या ठिकाणी 25 गुणिले आहे. मग या ठिकाणी 124 ला परत 4 ने डिवाइड करा. 4 1 4, 4 त्रिकोण 12 आणि 4 1 4. तुमचा भागाकार आला 31. 31 डायरेक्ट लिहून टाका. 31 ला 31 आणि पटकन 2 शून्य दिलं. झटकन तुमचं उत्तर तयार झालं. किती आलं उत्तर? 3100. पुढे चला. या ठिकाणी आहे 37 गुणिले 25. आता तुम्ही म्हणाल सर 37 ला 4 ने भाग जात नाही. हरकत नाही मित्रांनो. 37 ला 4 ने भाग जात नसेल तर दशांश अपूर्णांकात त्याचं रूपांतर करा. या ठिकाणी उत्तर निघतंय. काय करायचं आहे? 4 ने भाग देऊ आपण. 4 1 4. चला 37 ला 4 ने भाग दिल्यानंतर भाग कितीचा बसेल? 9चा बसेल. 4 9 36. ठीक आहे. आता किती उरतंय? 1. मग 1 ला भाग जात नाही म्हणून दशांश चिन्ह देऊन टाकलं. पुढे चला. 1 वर 0 दिलं, 10 झाले. 10 ला 4 ने परत भाग द्या. कितीचा भाग बसणार आहे मित्रांनो? 4 2 8. किती उरतात पुन्हा सांगा? 10 मधून 8 गेले, खाली राहिले 2. परत त्या 2 वर 0 द्या. किती झाले? 20. 4 5 20.
मित्रांनो आपला भागाकार किती आलाय 9.25. आता काय करायचं आहे, इथे एक गोष्ट लक्षात घ्या, या ठिकाणी दशांश चिन्ह किती अंक सोडून दिलेला आहे, 2 अंक सोडून दिलेला आहे. एवढी गोष्ट लक्षात ठेवा, आपला पुढे या ठिकाणी उपयोग येणार आहे. डायरेक्ट 9.25 लिहून टाका आणि पुढे 2 शून्य देऊन टाका. पण लगेच झटकन उत्तर तयार झालं नाही. इथं अजून एक क्रिया वाढली. काय करायचं आहे, इथं 2 अंक सोडून दशांश चिन्ह दिलेलं होतं, मग या ठिकाणी पण 2 अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचं. इथलं दशांश चिन्ह काढलं, हे 2 अंक सोडले, इथं देऊन टाकलं, या ठिकाणी देऊन टाकलं. या ठिकाणी 925 हे आपलं काय आलं, उत्तर आलं. एवढं लक्षात ठेवायचं. दशांश चिन्हात भागाकार आला की या ठिकाणी काय करायचं, आपल्याला शेवटचे 2 शून्य देऊन टाकायचे, पण लगेच ड्रॉप करायचे, अलीकडची संख्या लिहून टाकायची, ते आपलं उत्तर असेल. पुढचं गणित हे पण तुमच्यासाठीच आहे, याच पद्धतीने करायचं आहे आणि कमेंटमध्ये त्याचं उत्तर कळायचं आहे. या ठिकाणी तुमच्या हे ट्रिक लक्षात आली असेल, गुणाकार करण्याची 2 क्रमांकाची ट्रिक, सोपी, सेकंदात झटकन आणि पटकन कसं उत्तर काढायचं ते पाहूयात. पुढची ट्रिक क्रमांक 3 पहा. पुढची ट्रिक क्रमांक 3, गुणाकार कसं करायचं ते झटकन आणि पटकन. ट्रिक आहे 125 न गुणणे. 125 चा पाढा आपल्याला पाठ आपण करू शकत नाही मित्रांनो. या ठिकाणी 125 न डायरेक्ट गुणून या ठिकाणी गुणाकार कसा करायचा हे आपण या ठिकाणी बघणार आहेत. पाहूयात पहिलं उदाहरण काय दिलंय पहा. या ठिकाणी 40 गुणिले 125, 40 गुणिले 125. इथं 125 गुणिले आहे, या ठिकाणी 125 आहे, या ठिकाणी 125 गुणिले केलेला आहे. आता डायरेक्ट कसं करायचंय पहा. या ठिकाणी सोपी पद्धत आहे, सोपी ट्रिक आहे. जी संख्या गुणिले आहे, इथं 40 ही संख्या गुणिले आहे 125 ला, लक्षात घ्या. काय करायचंय, ती संख्या आता 8 न डिवाइड करायची आहे. मागच्या वेळेस आपण काय केलं, 25 न गुणलं त्यावेळेस 4 ने डिवाइड केलं, 5 ने गुणलं त्यावेळेस 2 ने डिवाइड केलं. स्टेप लक्षात घ्या. 5 न गुणायचं असेल तर 2 ने डिवाइड करा, पुढे 1 शून्य द्या. त्याच्यानंतर या ठिकाणी 25 न गुणायचे असेल तर 4 न डिवाइड करा, 2 शून्य द्या. त्याच्यानंतर आता 125 ला आपण गुणणार आहोत, म्हणजे 8 न डिवाइड करायचंय आणि पुढे 3 शून्य द्यायचे. हे ट्रिक लक्षात घ्या. मग या ठिकाणी मी 8 न भाग दिला, 8 न डिवाइड केला, 8 1 8, 8 5 40. जो भागाकार आला तो भागाकार पुढे मांडा आणि डायरेक्ट 3 शून्य या ठिकाणी देऊन टाका, म्हणजे तुमचं उत्तर या ठिकाणी तयार. उत्तर आलं 5000. परत या ठिकाणी 48 भागिले या ठिकाणी किती आहे, 48 गुणिले 125 आहे, भागिले 8 करा, 8 1 8 आणि 8 6 48, 6 लिहून टाका. झटकन पुढे पटकन 3 शून्य देऊन टाका. आपलं उत्तर या ठिकाणी तयार होणार आहे. पुढे चला. या ठिकाणी 56 गुणिले 125, 8 न डिवाइड करा, 8 1 8, 8 7 56, 7 आलं भागाकार. 7 वर परत 3 शून्य देऊन टाका. झटकन आपलं उत्तर या ठिकाणी तयार झालं 7000. पुढे या ठिकाणी 64 गुणिले 125 या ठिकाणी हा गुणाकार तुम्ही करायचा आहे. याचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये कळवायचं आहे. पुढचं गणित पहा मित्रांनो. इथं गुणिले मध्ये 2 अंकी संख्या आलेल्या होत्या, आता गुणिले मध्ये 3 अंकी संख्या येणार आहे. किती अंकी संख्या येऊ द्या, स्टेप ट्रिक 30 राहणार आहे, त्याच पद्धतीने सोडवायचं आहे. चला. 360 गुणिले 125 या ठिकाणी परत डिवाइड किती न करणार तुम्ही, 8 न डिवाइड करणार आहेत. मग या ठिकाणी 360 भागिले किती करणार, 8, 8 1 8, 8 चौक किती 32, 36 म्हणून 32 गेले, खरडायले 4, 4 वर शून्य देऊन टाका. हे इथला 40 झाले, 8 5 40, भाग करायला 45 लिहून टाका पटकन. 45 शून्य देऊन टाका, 3 या ठिकाणी झटकन उत्तर तयार झालं 45,000. चला पुढे जाऊयात. या ठिकाणी 808 गुणिले 125, 8 न डिवाइड करा, 8 1 8, 8 1 8, 8 0 0, 8 1 8, 101 आलं भागाकार. डायरेक्ट 101 वर किती शून्य देणार तुम्ही, 3 शून्य देणार, म्हणजे 101 त्याच्यावर 3 शून्य दिलं, झालं पटकन उत्तर तयार. त्याच्या पुढे बघा 196 गुणिले 125. आता या ठिकाणी परत 8 न डिवाइड करा, 8 1 8. चला 19 ला भाग द्या, 8 2 16, 3 उरले खाली, 3 वर 6 किती झाले 36. 36 ला 8 ने पूर्ण भाग जातो का, नाही, 4 चा भाग बसतो आणि 4 शिल्लक राहतात. मग काय करायचं, काहीच नाही, मागच्या पद्धतीप्रमाणे दशांश चिन्ह किंवा दशांश रूपामध्ये भागाकार करा. 8 1 8 झालं. चला या ठिकाणी इथं किती उरले, 8 2 16, 3 उरले, 36 झालं, 8 चौक 32, 4 उरले, दशांश चिन्ह द्या, 4 वर शून्य दिले की भागाकार बसतो 5 चा. या ठिकाणी 8 5 40, 24.5 आलं. किती आलं, 24.5.
मग या ठिकाणी परत भागाकार करून बघा, 8 2 16, त्याच्यानंतर सांगा किती, 8 चौक 32, 4 उरले 8 पंचे 40, 24.5. आता पुढे चला, 24.5 या ठिकाणी लिहून टाका. दशांश चिन्ह लक्षात ठेवा किती अंकाच्या नंतर आहे. शेवटचा एक अंक सोडून दशांश चिन्ह दिलेला आहे. आता 3 शून्य दिल्यावर तीच क्रिया करायची पहिल्यासारखी. या ठिकाणी 3 शून्य दिलं तर दशांश चिन्ह या ठिकाणी एक अंक सोडून देऊन टाका. इथला एक अंक सोडून दिला तर तुमचं गुणाकार आलेलं आहे 24,500. येते लक्षामध्ये. पुढचं गणित सुद्धा याच पद्धतीनं दशांश रूपातलं आहे. हे गणित सोडवायचं आहे आणि कमेंटमध्ये त्याचं उत्तर कळवायचं आहे. मित्रांनो, पाडे न पाठ करता झटकन आणि पटकन सेकंदात या ठिकाणी गुणाकार कसं करायचे हे तुमच्या लक्षात आलं असेल. लगेच या ठिकाणी आपण पुढची ट्रिक पाहणार आहोत, गुणाकार करण्याची ट्रिक क्रमांक 4. गुणाकार करण्याची पुढची ट्रिक क्रमांक किती पाहणार आहोत आपण? 4. काय दिलेले ट्रिक क्रमांक 4 पहा. 99 ने गुणणे. पण तिथे मित्रांनो कंडिशन आहे. काय कंडिशन आहे? फक्त आणि फक्त 2 अंकी संख्येलाच या ठिकाणी हा नियम लागू होतो. कोणत्याही 2 अंकी संख्येला 99 ने गुणणे. इथे 3 अंकी संख्या आपल्याला घ्यायच्या नाही. ही जी ट्रिक आहे ही ट्रिक 2 अंकी संख्यापर्यंत गुणण्यासाठी सीमित आहे, लिमिटेड आहे. म्हणून कुठल्याही 2 अंकी संख्या म्हणजेच या ठिकाणी 10 पासून ते 99 पर्यंत ज्या 2 अंकी संख्या आहेत त्यातल्या कुठल्याही संख्येला 99 ने सेकंदात गुणा आणि सेकंदात उत्तर काढा. पहा या ठिकाणी पहिलं गणित लिहूयात आपण. 12 गुणिले 99. 12 गुणिले 99. ट्रिक शेवटपर्यंत व्यवस्थित पहा, व्हिडिओ स्किप करू नका मित्रांनो. आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आपल्याला सगळ्या प्रकारच्या ट्रिक या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. पहा, 12 गुणिले 99 करायचंय काय? या ठिकाणी 99 ला गुणिले संख्या कोणती आहे? 12 आहे. काय करायचंय? यातून डायरेक्ट 1 मायनस करा. 1 मायनस केलं, 12 मधून 1 मायनस केलं. इथं शिल्लक किती राहिलं मित्रांनो? 11 राहिले. पहिली स्टेप लक्षात आली. 99 ला ज्या संख्येनं गुणलेलं आहे त्या संख्येतनं 1 कमी करून या ठिकाणी लिहून टाकायचं आहे. किती आलं या ठिकाणी? वजाबाकी किती आली? 11. आता काय करायचंय? परत हाच 11 किंवा हीच आलेली वजाबाकी 99 मधून वजा करायची आहे. म्हणजे मी 99 वजा परत 11 करतो आहे. हे लक्षात घ्या. काय केलं? अगोदर या ठिकाणी 12तून 1 कमी केलं, 11 आले. हेच 11 99 मधून मायनस करा, वजा करा. 9 मधून 1 गेला, खाली राहिले 8 आणि 9 मधून 1 गेले, खाली राहिले 8. आता पहा, पहिली वजाबाकी किती आली? 11. दुसरी वजाबाकी किती आली? 11. हे दोन्ही सलग लिहा है ना. मग या ठिकाणी लिहा 11/88. हे आपलं आलं उत्तर. उत्तर या ठिकाणी सेकंदामध्ये. पुढचं गणित पहा. या ठिकाणी काय आहे? 27 गुणिले 99. 99 ला कितीने गुणलेला आहे? इथे 27 न गुणलेला आहे, बरोबर. मग या ठिकाणी काय करायचं? अगोदर ज्या संख्येनं गुणलेला आहे त्या संख्येतनं 1 मायनस करायचं आहे. म्हणजे 27 वजा 1. उत्तर किती आलं? 26 आलं. लिहून टाका इथं 26. परत पुढची स्टेप, जी वजाबाकी आली तीच 99 मधून वजा करायची. मग वजा 26 मी या ठिकाणी केलं. करा वजाबाकी. 6 आणि 3 9 आणि 2 आणि किती? 9. 2 आणि 7 9. दोन्ही ठिकाणची वजाबाकी एकत्र लिहा. म्हणजेच या ठिकाणी बरोबर इथं 26 आहे, 26 ला 26, इथं 73 आहे, 73 ला 73. हा झाला आपला गुणाकार 2673. सोपी आहे ना ट्रिक. या ठिकाणी तुमच्या लक्षात आली असेल. पुढचं गणित पहा. या ठिकाणी 47 गुणिले 99. आता इथे 47 आहे, 47. मग काय करायचं? परत 1 वजा करा. 47 मधून 1 कमी केला, खाली किती राहिले सांगा? 46 राहिले. नंतर ही जी वजाबाकी आहे ही परत या 99 मधून काय करायची? वजा करायची. म्हणजे 99 वजा 46. करा वजाबाकी. 9 मधून 6 गेले, 3 राहिले. 9 मधून 4 गेले, 5 राहिले. इथं 53 आलं. मग हे दोन्ही जोडून एकत्र लिहा. म्हणजेच या ठिकाणी अगोदर 46 ला 46 लिहा आणि नंतर या ठिकाणी 53 ला 53 लिहा. आलं पटकन या ठिकाणी गुणाकाराचं उत्तर. पुढे जाऊयात. पुढचं गणित आहे 89 गुणिले 99. फक्त आणि फक्त 2 अंकी संख्येनेच गुणत आहोत. लक्षात घ्या. 99 ने कुठल्याही 2 अंकी संख्येला गुणून सेकंदात उत्तर कसं काढायचं हे ट्रिक आपण या ठिकाणी पाहत आहोत. पहा, 89 गुणिले आहे, त्यातून 1 मायनस केलं, खाली राहिलं 88. परत 88 99 मधून वजा केले. या ठिकाणी वजाबाकी करा. या ठिकाणी वजाबाकी येईल 11. 9 मधून 8 गेले 1, 9 मधून 8 गेले 1. मग या ठिकाणी हे सरळ लिहा 88 पुढं 11. हे झालं आपला गुणाकार. पुढचं गणित
तुमच्यासाठी ट्रिक लक्षात आली आहे, सेकंदात सोडवायची आहे. या ठिकाणी 75 गुणिले 99 बरोबर किती, हा गुणाकार सोडवा आणि कमेंटमध्ये याचं उत्तर कळवा. पुढचं या ठिकाणी गणित लगेच आपण घेणार आहोत. पुढची ट्रिक ही झाली आपण 4 क्रमांकाची ट्रिक. काय होती, 99 ने कुठल्याही 2 अंकी संख्येला गुणाकार करणे. कसा केला, पहिल्या संख्येतून 1 वजा केला, 99 सोडून जी संख्या गुणली असेल त्यातून 1 वजा केला, आलेली वजाबाकी परत 99 वजा केली, दोन्ही वजाबाकी या ठिकाणी सलग लिहिल्या, आपलं उत्तर या ठिकाणी तयार झालं. चला पाहूयात पुढची ट्रिक क्रमांक 5. चला जाऊयात ट्रिक क्रमांक 5 कडे. ट्रिक क्रमांक 5 काय आहे मित्रांनो, ट्रिक क्रमांक 5 अशी आहे, 11 ने गुणणे. कितीने गुणणे, 11 ने गुणणे. पण कंडिशन लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही या ट्रिक्स जर पाहिलेल्या असतील याच्या अगोदर, पण या ठिकाणी या ट्रिक जशाच तशा नाहीयेत मित्रांनो. याच्यामध्ये ऍडिशनल माहिती आहे, ऍडव्हान्स मध्ये या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. या ठिकाणी कंडिशन आहे कोणत्याही 2 अंकी संख्येला, 3 अंकी संख्येला नाही, फक्त आणि फक्त कुठल्याही 2 अंकी संख्येला 11 ने गुणायचे, पटकन उत्तर काढायचे झटकन. या ठिकाणी पहिलं उदाहरण घेऊया, 23 गुणिले 11. 23 गुणिले 11 काय करायचंय मित्रांनो, पहा प्रत्येक ठिकाणी 11 ने गुणलेलं आहे. तर या ठिकाणी स्टेप लक्षात घ्या, ट्रिक लक्षात घ्या, ट्रिक समजून घ्या, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ट्रिकनं पटकन सोडवता येईल. काय करायचं आहे, ही 2 अंकी संख्या आहे, ही 2 अंकी संख्या जशाच तशी लिहायची आहे. जशाच तशी म्हणजे पहा या ठिकाणी काय, इथं मी 2 लिहिलं, मध्ये 1 डिजिट साठी 1 अंकासाठी जागा सोडायची आहे. मी हे 23 इथं लिहून टाकलं, मध्ये या ठिकाणी 1 डिजिट आपल्याला मांडता आला पाहिजे अशा पद्धतीनं. अगोदर 23 ही संख्या मध्ये 1 डिजिटची जागा सोडून जशाच तशी या ठिकाणी दिलेली आहे, अंतर सोडून दिलेली आहे. आता काय करायचंय, ही जी 23 आहे, ह्या 23च्या ह्या दोन्ही अंकांची बेरीज करायची आहे. 23 मध्ये कोणते 2 अंक आहेत, 2 आणि 3, यांची बेरीज करा. किती आली, यांची बेरीज आली 5. किती आली, 5. आणि हेच 5 या ठिकाणी लिहून टाकायचे आहे. आपलं उत्तर फायनल झालं. लक्षात येतं तुमच्या. काय केलं मी, 11 ने ज्या संख्येला गुणलेला आहे ती संख्या जशाच तशी लिहिली, पण मध्ये 1 अंक बसेल अशी जागा सोडलेली आहे. ठीक आहे. नंतर काय केलं, त्याच 23च्या अंकांची बेरीज केली आणि मध्य ठिकाणी जी जागा शिल्लक आहे त्या ठिकाणी मांडली. इथं उत्तर आलं 253. चला आता ट्रिक तुमच्या लक्षात आली, डायरेक्ट सोडूयात. या ठिकाणी गुणिले 27 गुणिले 11 आहे, मग या ठिकाणी 2 आणि 7 जशाच तसे लिहिले. 7 आणि 2 यांची बेरीज केली, 7 आणि 2 किती आले, 9. लिहून टाका 9 या ठिकाणी. 297 हे आपलं काय आलं उत्तर. तुमच्या लक्षात आली असेल ट्रिक. या ठिकाणी काय करायचं, की जशाच तसे अंक अंतर सोडून लिहायचे, दोन्हींची बेरीज करायची, मध्ये मांडून टाकायची, उत्तर फायनल. आता पुढचं गणित या ठिकाणी हे तुम्ही करायचं आहे, कमेंटमध्ये त्याचं उत्तर कळवायचं आहे. आता बघा पुढे थोडी मोठी संख्या घेतलेली मित्रांनो आपण, 92 गुणिले 11. 92 गुणिले 11. आपली ट्रिक काय सांगते, हे दोन्ही अंक अंतराने लिहून टाकायचे आहेत. 2 या ठिकाणी 9 आणि या ठिकाणी 2 लिहिलं. ठीक आहे. आता काय करायचं, त्या दोन्ही अंकांची काय करायची बेरीज. आता 92 मध्ये 2 अंक, 1 9 आणि 1 किती आहे, 2 आहे. मग ह्या दोन्हींची बेरीज करा. किती आली बेरीज मित्रांनो, 9 आणि 2 11. 9 आणि 2 11. आपल्याला मध्य ठिकाणी फक्त 1 डिजिट मांडायचं आहे. ही कंडिशन आहे, लक्षात घ्या. आपण या ठिकाणी जर 11 ला 11 लिहिलं तर आपलं हे गणित काय होणार आहे, चुकणार आहे. म्हणून इथे कंडिशन लक्षात घ्या. ऍडिशनल माहिती अशी आहे की या ठिकाणी 1 डिजिटच बसला पाहिजे. म्हणजेच या ठिकाणी बघा 9 आणि इथे या ठिकाणी 2 लिहिलं. ठीक आहे. आता काय केलं, परत ह्या 2 अंकांची बेरीज केली, किती आली 11. पण 11तला एकच तिथे लिहायचा आहे. म्हणजे 11तला 1 जर या ठिकाणी लिहिला तर आपला हातचा किती येतो मित्रांनो, 1 येतोय. आणि तो हातचा इकडच्या अंकात मिळवायचा आहे. इकडचा अंक कोणता आहे, 9 आहे. मग 9 मध्ये तो हातचा मिळवला तर 9च्या ऐवजी काय येणार आहे, 10. म्हणजे आपलं फायनल उत्तर हे येणार आहे. ट्रिकची कंडिशन लक्षात घ्या. जर त्या 2 अंकांची बेरीज 2 अंकी संख्या येत असेल तर त्यातला 1 अंक त्या ठिकाणी मांडा उजवीकडचा, डावीकडचा हातचा घ्या आणि डावीकडची जी संख्या आहे, अंक आहे, त्याच्यामध्ये तो मिळवून लिहा, म्हणजे ते आपलं उत्तर येईल. तशाच तसं लिहायचं नाही. पहा इथं बघा 85 गुणिले 11. चला या दोन्ही अंक जशाच तसे लिहून टाका. अंतर सोडून लिहिलं, 85 ला 85 मध्ये 1 डिजिट बसेल अशी जागा सोडली. या ठिकाणी काय करा, ह्या दोन्हींची बेरीज करा. 8 अधिक 5 किती झाले मित्रांनो, 13 झाले. 2 डिजिट अंक आलं. 2 डिजिट म्हणजेच या ठिकाणी इथं आपल्याला एकच डिजिट मांडायचा आहे. त्यातला कोणता म्हणणार तुम्ही, 3. मग या ठिकाणी 3 मांडला. हातचा किती राहिला, इथे 1 राहिला. मग 1 इकडच्या अंकात मिळवा, म्हणजे 8 मध्ये मिळवा, किती झाले 9. म्हणजे आपलं उत्तर किती येणार आहे, 935.
ट्रिक तुमच्या लक्षात आली असेल. पुढचं गणित तुमच्यासाठी आहे. या ट्रिकनं सोडवायचे हे दोन्ही गणित, एक हातच्याचं आहे एक बिगर हातच्याचं आहे. दोन्ही गणित सोडवायचे, कमेंटमध्ये या ठिकाणी उत्तर कळवायचे. लगेच आपण पाहूयात पुढची ट्रिक. पुढची ट्रिक क्रमांक किती आहे? 6 आहे. ट्रिक क्रमांक 6 काय दिलाय बघा, 101 ने गुणणे. पण मित्रांनो त्याला पण कंडिशन आहे, फक्त आणि फक्त 2 अंकी संख्येलाच या ठिकाणी आपण 101 ने गुणून सेकंदामध्ये उत्तर काढू शकतो. यासाठी आपल्याला कंडिशन काय वापरायची, 2 अंकी संख्येपर्यंतच या ठिकाणी ही ट्रिक लिमिटेड आहे, सीमित आहे. गणित सुरुवात करूयात. या ठिकाणी पहिलं उदाहरण 25 गुणिले 101 या ठिकाणी करायचंय. प्रत्येक ठिकाणी 101 न गुणिलंय, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सेकंदात पटकन उत्तर काढायचं आहे. काय करायचं, ज्यावेळेस अशा पद्धतीने 101 ने गुणले असेल तर डायरेक्ट जी संख्या त्याला गुणिले आहे ती संख्या डबल लिहून टाका. डबल लिहिणे म्हणजे काय करणे, तीच संख्या पुन्हा लिहिणे. म्हणजे या ठिकाणी इथं 25 आहे, मग मी या ठिकाणी 25 दोनदा लिहिलं. कितीदा लिहिलं? दोनदा लिहिलं. झालं आपलं उत्तर. पुढे चला. या ठिकाणी 27 गुणिले 101 आहे, मग 27 गुणिले आहे म्हणजे या ठिकाणी 27 डबल लिहून टाका. झालं, या ठिकाणी तुमचं उत्तर तयार. पुढे 59 गुणिले 101 आहे, तर 59 ही संख्या काय करा, डबल लिहा. 59. झालं तुमचं उत्तर या ठिकाणी तयार. ट्रिक काय आहे, 101 न कुठल्याही 2 अंकी संख्येला ज्यावेळेस आपण गुणतो त्यावेळेस जी संख्या गुणिली असते 101 ला ती संख्या डबल लिहायची. डबल हे लक्षात घ्या. सेकंदात उत्तर. पुढे 87 गुणिले 101 लिहा. 87. झालं उत्तर या ठिकाणी. पुढे चला. 64 गुणिले 101. 64 लिहून टाका. 64. झालं आपलं उत्तर तयार. पुढचं उदाहरण, पुढचं गणित तुमच्यासाठी 98 गुणिले 101 बरोबर किती? ट्रिक लक्षात आली असेल तर कमेंटमध्ये उत्तर कळवायला विसरू नका. पाहूयात पुढची ट्रिक. ट्रिक क्रमांक 6 लगेचच. चला, गुणाकार करण्याची 7वी ट्रिक आपण या ठिकाणी बघत आहोत. एकूण 6 ट्रिक आपण याच्या अगोदर बघितल्यात. आता 7वी ट्रिक काय आहे, मागच्या ट्रिकमध्ये असं आपण पाहिलेलं होतं की 101 न जर गुणलं तर शॉर्ट मध्ये सेकंदात कसं उत्तर काढायचं. आता 101 च्या ऐवजी मध्ये अजून एक शून्य मी वाढवतो. 1001 या 4 अंकी संख्येनं गुणायचं आणि सेकंदात उत्तर काढायचं. पहा, पण कोणती या ठिकाणी कंडिशन आहे, कोणत्याही 2 अंकी संख्येलाच 1001 न गुणायचं आहे आणि सेकंदात उत्तर काढायचंय. 2 अंकी संख्येपर्यंतच या ठिकाणी ही ट्रिक लिमिटेड आहे. या ठिकाणी त्याचं लिमिट 2 अंकी संख्येपर्यंतच आहे. म्हणून या ठिकाणी प्रत्येक उदाहरणात जर तुम्ही पाहिलं तर 1000 ने 2 अंकी संख्येलाच गुणलेलं आहे. 27 2 अंकी आहे, 35 2 अंकी, 49 2 अंकी, 68 2 अंकी आहे, 72 2 अंकी आहे, 94 2 अंकी आहे. म्हणजे 2 अंकी संख्येला 1001 न जर गुणलं तर गुणाकार सेकंदात कसा लिहायचा, एकदम सोपा आहे मित्रांनो. मागच्या ट्रिकमध्ये 101 न ज्यावेळेस आपण गुणलं होतं त्यावेळेस ती संख्या आपण डबल लिहिली होती. डबल 2 वेळेस लिहिली होती ना. जी संख्या गुणली आहे ती 2 वेळेस डायरेक्ट आपण लिहून टाकली. इथं पण तेच आहे, पण थोडा बदल करायचा आहे. तीच संख्या डबल लिहायची आहे पण मध्ये शून्य लिहायचं आहे, हे विसरायचं नाही. 1001 न गुणल्यानंतर मग या ठिकाणी मी 27 त्याच्या पुढे शून्य देतो आणि परत 27 लिहितो. म्हणजे तीच संख्या डबल लिहायची, फक्त मध्ये शून्य वाढवायचं आहे. उत्तर तुमचं तयार. 1001 न गुणायचं. 35 गुणले 1000, मग या ठिकाणी 35 035 इथे लक्षामध्ये. पुढे 49 गुणिले 1001 49 लिहून टाका, शून्य देऊन टाका, परत 49 लिहा. झालं तुमचं उत्तर या ठिकाणी तयार. पुढे चला. 68 गुणिले 1001 68 लिहा, परत मध्ये शून्य द्या, परत 68 लिहा. उत्तर तुमचं तयार. कॅल्क्युलेशन करून पहा विद्यार्थी मित्रांनो उत्तर येते किंवा नाही. पुढे चला. या ठिकाणी 72 गुणिले 1001 म्हणजे 72 शून्य लिहून टाका, परत 72 लिहून टाका. तुमचं उत्तर या ठिकाणी फायनल. आता पुढचं जे गणित आहे ते तुम्ही सोडणार आहेत. या ठिकाणी याच ट्रिकनं हे गणित सोडवायचंय आणि याचं उत्तर कमेंटमध्ये कळवायचंय. 94 गुणिले 1001. चलूयात पुढच्या ट्रिककडे. सोपी ट्रिक गुणाकाराची, झटकन पटकन. मित्रांनो गुणाकार करायला मज्जा येईल ना. चला पुढची या ठिकाणी ट्रिक बघूयात आपण. ट्रिक क्रमांक 8. या ठिकाणी काय आहे, 10 100 1000 10,000 अशा संख्येनं गुणणं. म्हणजे ज्या संख्येवर
ज्या ठिकाणी 1 वर 0 असेल अशा प्रकारच्या ज्या संख्या आहेत, 10 असेल, 100 असेल, 1000 असेल, 10,000 असेल, या संख्येनं गुणणं सेकंदात उत्तर कसं काढायचं ते पहा. या ठिकाणी 25 गुणिले 10. आता इथं 1 वर किती शून्य आहे मित्रांनो हे सांगा. 10 म्हणजे 1 वर 1 शून्य. डायरेक्ट 25 ला 25 लिहा आणि 10 वरचं 1 शून्य जे आहे ते जशाच तसं लिहा. 1 वर जेवढे शून्य असतील तेवढे त्या संख्येच्या पुढे मांडून टाका, उत्तर फायनल. चला पुढे या ठिकाणी 27 गुणिले 10. इथं 1 शून्य आहे, मग 27 वर डायरेक्ट 1 शून्य देऊन टाकायचं, उत्तर तयार. त्यानंतर 35 गुणिले 10. या ठिकाणी 1 शून्य, 10 वर 35 वर 1 शून्य देऊन टाका, झालं आपलं उत्तर या ठिकाणी तयार. पुढे चला 115 गुणिले 100. आता इथे 100 म्हटल्यानंतर 1 वर शून्य किती आले 2. मग या ठिकाणी 115 ला 115 लिहून टाका आणि पुढे या ठिकाणी किती शून्य आहे तिथं 2. हे 2 शून्य जशाच तसे पुढे मांडा, उत्तर या ठिकाणी तयार असेल. त्याच्यानंतर या ठिकाणी 129 गुणिले 100. इथं किती शून्य आले 2 शून्य आलेले आहेत. मग 129 ला 129 जशाच तसं लिहा, पुढे 2 शून्य आहे ते या ठिकाणी मांडून टाका. त्याच्यानंतर 522 गुणिले इथं 1000 आहे. किती आहे 1000. 1000 म्हणजे 1 वर किती शून्य आहेत 3 मित्रांनो. मग या ठिकाणी 522 ला 522 जशाच तसं लिहायचं आहे. मग या ठिकाणचे 3 शून्य उचलायचे आणि इथं मांडायचे, उत्तर आपलं तयार. मग 1 वर 2 शून्य असेल, 3 शून्य असेल, 4 असेल, 5 असेल, 6 असेल, जेवढे शून्य 1 वर असतील गुणिलेमध्ये तेवढे शून्य गुणले असणाऱ्या संख्येच्या पुढे जर मांडले तर तुमचं एका सेकंदात या ठिकाणी गुणाकार उत्तर या ठिकाणी फायनल होईल. पुढचं गणित तुमच्यासाठी ट्रिक तुमच्या लक्षात आलेली आहे. हे गणित तुमच्यासाठी सेकंदात सोडवा आणि कमेंटमध्ये या ठिकाणी कळवा. आता आपण शेवटची ट्रिक बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. शेवटची ट्रिक क्रमांक किती असणार आहे 9. 9वी ट्रिक या ठिकाणी आपल्याला बघायची आहे. चला पाहूयात या ठिकाणी ट्रिक क्रमांक 9. चला मित्रांनो, गुणाकार करण्याच्या ट्रिक मध्ये शेवटची ट्रिक आपण आजच्या व्हिडिओ मधली पाहणार आहोत. ती ट्रिक अशी आहे, ट्रिक क्रमांक 9. पहा या ठिकाणी एकक स्थानी 1 असणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या संख्यांचा गुणाकार करायचा आहे सेकंदात. परंतु कंडिशन परत लक्षात घ्या, फक्त 2 अंकी संख्याच असल्या पाहिजेत. त्या 2 अंकी संख्येमध्येच एकक स्थानी 1 आला दोन्ही ठिकाणी, तर आपण त्याचा गुणाकार शॉर्ट पद्धतीने कसं करतोय हे या ठिकाणी पाहतोय. पहा या ठिकाणी पहिलं उदाहरण घेऊयात. 41 गुणिले 21. तुम्ही जर इथं बघितलं तर या ठिकाणी 1 आहे, या ठिकाणी 1 आहे. या ठिकाणी एकक स्थानी 1 आलेला आहे. या ठिकाणी 41 याचा एकक स्थान 1 आहे आणि 21 याचं पण एकक स्थान किती आहे 1 आहे. मग काय करायचंय, एकक स्थानी 1 असणाऱ्या संख्यांचा गुणाकार करत असताना 1 ला 1 जशाच तसं मांडायचं आहे. स्टेप लक्षात घ्या, बरोबर या ठिकाणी लिहितोय मी 1 ला 1 म्हणजे या ठिकाणी मांडणी करूया आपण 1 ला 1. ठीक आहे. आता पुढे चला, पहिली स्टेप संपली. त्यानंतर काय करायचं आहे, 1 सोडून द्या. 1 सोडून ज्या 2 संख्या राहिल्या, 2 अंक राहिले, तर कोणता अंक शिल्लक आहे 4. इथं कोणता आहे 2. या दोन्हींची बेरीज करायची मित्रांनो. काय करायची बेरीज. 4 आणि 2 किती झाले सांगा, 4 आणि 2 6. म्हणून टाका दोन्हींची बेरीज आणि नंतर परत त्याच दोन्हींचा काय करायचा गुणाकार. अगोदर त्या दोन्हींची काय केली आपण बेरीज मांडली, नंतर त्या दोन्हींचा गुणाकार 4 दोन्ही 8. झालं आपलं उत्तर या ठिकाणी तयार. इथे तुमच्या लक्षामध्ये 1 ला 1 जशाच तसं लिहायचं, नंतर उरलेले अंक त्यांची बेरीज करायची मांडायची, नंतर त्याच अंकांची या ठिकाणी गुणाकार करून मांडायचं आहे. उत्तर फायनल 861 आलं. पुढे चला, 31 गुणिले 51. इथं 1 आहे, इथं 1 आहे. 1 ला 1 मांडून टाका. येते लक्षात तुमच्या. पुढं या ठिकाणी काय करायचं, ह्या दोन्हींची काय करायची बेरीज करायची. 5 आणि 3 ची 1 सोडून द्या. 5 आणि 3 किती झाले मित्रांनो 8. लिहून टाका. नंतर हेच 3 आणि 5 या दोन्हींचा काय करायचा गुणाकार करायचा. 3 आणि 5 किती आले 15 ला 15. झालं आपलं उत्तर फायनल. पुढे चला, या ठिकाणी बघा 61 गुणिले 31. 1 आहे एकक स्थानी, मग 1 ला 1 लिहून टाका. पुढे चला, 1 सोडून द्या, इथला 1 सोडून द्या. राहिलेले अंक किती आहे 6 आणि 3. यांची काय करायची बेरीज करायची. यांची बेरीज केली, 6 आणि 3 किती आले 9. चला पुढे, नंतर त्या दोन्हींचाच काय केला आपण गुणाकार केला. 6 गुणिले 3 6 किती झाले 18. 1891. झालं उत्तर तयार. पुढचं गणित पहा या ठिकाणी 91 गुणिले 41. 91 गुणिले 41. 1 ला 1 लिहून टाका. लिहिलं. पुढं या दोन्हींची बेरीज करायची मित्रांनो. 9 आणि 4 ची बेरीज सांगा किती आली 13. मग या ठिकाणी मी 13 ला 13 लिहिणार आहे का. इथं 2 डिजिट आलेला आहे 13. इथं जर आपण बघितलं तर बेरीज बघा, 4 आणि 2 6. 1 अंकी आलेली आहे. 3 आणि 5 8. 1 अंकी झालेली आहे. 6 आणि 3 9. 1 अंकी झालेली आहे. मात्र 9 आणि 4 इथं 13. 2 डिजिट 2 अंकी संख्या आलेली आहे. मग परत काय करायचंय, 2 अंकी संख्या लिहायची नाही, त्यातली एक संख्या लिहायची कोणती 3.
3 लिहून टाका. या ठिकाणी हातचा किती येतो 1. लक्षात ठेवायचं या ठिकाणी. परत या दोन्हींचा काय करायचा गुणाकार करायचा. 9 गुणिले 4, 9 चौक किती झाले 36 आणि राहिलेला हातचा किती होता आपला 1. त्याच्यामध्ये मिळून टाका. 36 आणि किती झाले 37. म्हणजे अशा पद्धतीने हे उत्तर तयार झालं. मी दोन्ही मेथड सांगितलेले आहेत. तर हातचा आला तर काय करायचं, बिगर हातचा असेल तर डायरेक्ट म्हणायचा. या ठिकाणी ही ऍडव्हान्स याच्यातली इन्फॉर्मेशन माहिती आहे, लक्षात घ्या. पुढे चला या ठिकाणी 81 गुणिले 51. चला 1 ला 1 लिहून टाका. हा 1 हा 1, 1 ला 1 लिहिला. पुढे जाऊयात. या ठिकाणी ह्या दोन्हींची काय करायची बेरीज. 8 आणि 5 परत 13. किती डिजिट 2, त्यातलं 3च लिहायचं आहे. मग हातचा किती येतोय 1 येतोय. दोन्हींचा पुन्हा गुणाकार करा. 8 गुणिले 5 8 45 आणि हातचा राहिलेला 1 झाले 41 म्हणजे 4131 हे आला उत्तर. पुढे चला 91 गुणिले 71. 91 गुणिले 71, 1 ला 1 लिहून टाका. लिहिलं. पुढे चला ह्या दोन्हींची बेरीज करा. 9 7. चला किती डिजिट आलं 16. 16 आलं या ठिकाणी. 16 ला 6 लिहून टाका. हातचा परत 1 येतो. पुढे जाऊयात. दोन्हींचा परत गुणाकार करायचा. 9 7 63 आणि हातचा राहिला 1 किती झाले मित्रांनो 64. झाला गुणाकार तयार. पुढे जाऊयात. या ठिकाणी 71 गुणिले 21, 81 गुणिले 41 हे दोन्ही टाईपचे गणित या ठिकाणी दिलेले आहेत. हे दोन्ही गणित तुम्ही सोडवायचे या ट्रिकनं आणि कमेंटमध्ये उत्तर कळवायला विसरायचं नाही. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुणाकार करण्याच्या शॉर्ट ट्रिक बघितलेल्या आहेत. निश्चितच गुणाकारची भीती तुमची निघून गेलेली असणार आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रापर्यंत पोहोचवा. म्हणजे मित्रांना पण या ठिकाणी गणिताची भीती कमी होणार आहे. आणि अशाच प्रकारच्या नवनवीन ट्रिक या ठिकाणी तुम्हाला पाहिजे असतील तर परत या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवनवीन ट्रिक्स घेऊन. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू, धन्यवाद.